मी ना आता हातात घेतलेलं आहे फणसाची बेस, तर माझ्या सगळं हाताक डीक लागलेलो हा. बघा, जाणार पण नाही, पडणार पण नाही. गम कसो असतं तसं एवढं असो ना गरे सोलून झालेले असत. तर मी पहिला ना हातात तेल लावून घेतय, कारण माका हे जे गोटी असत ना, हे गोटी फोडूचे असत. तर पहिलं मी ना एक टेस्ट करतय. कसं अक्षर टेस्ट कर ना तू. केलं. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर माझ्या पाठीमागे दिसतं तुमका काय करतात ती. तर ना आज आमच्याकडे ना फणसाची भाजी, म्हणजेच गरू आम्ही गरे सोलतोय बघा. ह्यो असा फणसाचो अर्धो फणस हा, म्हणजे बाबांनी ह्यो साफ करून दिलेलो असा. म्हणजे भेस हा फणसाची. मग आता आम्ही जे गरे काढतो तर चला तर मग बघूया आज आम्ही फणसाची भाजी म्हणजेच गरे कसे काढतो ते. आता ना बहीण ना फणस सोलतली, तर पहिला ना त्या हाताक ना तेल लावून घेताला, कारण ते का ढीक असता ना, तर त्याच्यामुळे त्या पहिला ना तेल लावून घेताला. मी पण असं फणस सोलूच्या आधी असो मस्तपैकी तेल लावून घेवा आणि त्याच्यानंतर फणस सोलूक घेवा. तर ह्यो फणस हा ना तो पूर्णपणे बाबांनी आमका साफ करून दिलेलो हा सगळा, म्हणजे ढीक वगैरे त्याचा आतमधला नरम. मग काय बोलतो ताई त्या नरम मगाशी नाव घेतलेलं असता मावा काहीतरी. हा माव, तो माव पण बाबांनी काढलेलो, त्याच्यामुळे माका तुमका दाखवू गावाचं नाही, कारण तो अर्धो फणस होतो. आजी अर्धो दिलेलो होतो आणि त्याचे असे बाबांनी भेशी करून दिलेले असत. फक्त आतमधले गर काढूचे आहेत, आतमधले गर असे काढूचे आहेत आणि त्याची आम्ही करतो नंतर भाजी. आणि हेंका बोलतात घोटिये, तर घोटियांची पण भाजी अशी मस्त लागता. गोलमो वगैरे घालून तुम्ही केलाय ना घोटियाची भाजी, तर एक नंबर लागता आणि नुसती सुद्धा मस्त लागता. पण ते घोटी असत ना ते आधी झेजरूचे लागतले आणि त्याच्यानंतर त्याची भाजी बनवली जाता. तर हे बघा असं काढलं जाता गरो होयो. तर वरची सगळी त्याची पान नाही म्हणत, लेयर असतात ती असं सोललं जाता. हे बघा, ही त्याची बी म्हणजे घोटी बाजूक केली जाता. एका घोटी म्हणतात, आतमध्ये घोटी असतात. ही बघा अशा प्रकारची घोटी असतात. ही झेजरली जातात मस्तपैकी आणि थोडे दिवसांनी ती सुकतात. जर तुम्ही 2-3 दिवस ठेवलात ना तर मस्तपैकी सुकतात ते. बघा, ते पण झेजरण्यासाठी तो एक दगडाचो ह्या असा, दगड जातो मग त्यांनी झेजरली जाता. मी पण आता ह्यांच्यासोबत मी ना आता हातात घेतलेलं आहे फणसाची बेस, तर माझ्या सगळं हाताक डीक लागलेलो हा. बघा, जाणार पण नाही, पडणार पण नाही. गम कसो असतं तसं डीक लागलेलो हा. तर त्याच्यामुळे तुम्ही फणस सोलूच्या आधी हातात तेल लावून घ्यायचा, त्याच्यानंतरच सोलूक बसायचो, नाहीतर बघा असे परिणाम होतेले आहेत. आता एका माका तेल लाव वयात, त्याच्यानंतर आता मी पण दाखवते पहिला कसं काय करू वयात. एवढं असो ना गरे सोलून झालेले असत. तर मी पहिला ना हातात तेल लावून घेतय, कारण माका हे जे गोटी असत ना, हे गोटी फोडूचे असत. तर पहिलं मी ना एक टेस्ट करतय. कसं अक्षर टेस्ट कर ना तू. केलं. ते घोटी फोडूक तर तेल वगैरे लावतंय, तर भेटूया आपण थोड्या वेळान. ना आता मी जी घोटी असत ना ते फोडून घेतलंय, कारण भाजीत सुद्धा आपल्याक लागतली असत. तर पहिले आपण ते फोडून घेऊया. अर्धे अर्धे फोडू होय. ह्यो असा दगड, एवढे असे ना, हे बघा असे सोलून घ्यायचे आणि जी साला असत ना ही त्याची साला काढून घ्यायची. नंतर हे सगळे फोडू अर्धे अर्धे असले तर चोरून टाकू ठेव. भाजी पण यांची बरी जाता. ह्या असत वाटतं ते अजून होक नाही असत. जून म्हणजे अजून जेव्हा 2-3 बस झाले कोवळे आहेत वाटतं. यांची ना पहिली साला काढूक होई. जर साला नाही काढूक ना तर खाताना घशाक लागतले.
मग पहिले फोडूनच ते ह्या करायचे. हे बघा एवढे झालेले आहेत. बहीण फोडता. मग अशी काय म्हणत होतोस तू अक्षय? भंगारवालो इलो तो त्याच्यामुळे बोलाचा रवला. काय बोललोस ता? काहीतरी यांनी माका बोलले पण मी विसरलंय ता असं म्हणजे नंतर बघताय ते का. हे बघा असे फोडून घ्यायचे आणि असे या करायचे दगडा. हे बघा अशी फोडायची. सुळागतात ना तर त्याच्यासाठी बारदन घे बोललो बेवकूफ माणसा. यू 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 तर निसाट त्याच्यामुळे आई बोलला खाली काहीतरी घेऊन येतोय. फोडताना जरा बरोबर वाटतं कारण तिने खाली घालू आणलाय ना फोडतो आणि बरोबर नख पण बरोबर झेझरलेला नसतं. घोटी टाकलं तर भाजी भारी लागतं. आता सगळी जण असो आम्ही फणसाची भाजी फक्त एकाची कमी आहे तो म्हणजे आमचं काळू. रोज येणारो पण आज तो आमच्यावर रागावलेलो अक्षामुळे. कारण ते का बिस्किट घालूक नाही त्याचं बिस्किट संपलेला. ते का एकच बिस्किट आवडतं ता सुद्धा मोनेको शिवाय ते का बिस्किट नको तर ता संपला. जेव्हा आम्ही आणूक जातो तेव्हाच तो घरात येतो. म्हणजे आम्ही का मगापासून बोलताना काळू 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 जराशी झलक काळू 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 झोप. काळू नुसते झोपाचे काम यायचं आहे बघा. आता ना फणस सोलताना काळू आता इलेलं काळू फणसाचे गरे ना सोलून झालेले असत. ते बघा एवढंच एवढंच रवलेलो बाकी सगळं झालेलं आहे बघा. काय म्हणतात ते घोटिये पण झालेले असत इतके झालेले. तर आता आम्ही करतलो ह्याची भाजी म्हणजेच आई भाजी करतली या. तर भाजी करून झाल्याच्या नंतर मी तुमका दाखवेनच. आपण मस्तपैकी पेजेसोबत ती खायची. आता इकडे ही असा पेज आणि ही असा फणसाची भाजी. तर आता फणसाची भाजी आणि पेज रेडी या. तर आता मी ती खातलंय मस्तपैकी. तर तुम्ही सुद्धा या आमच्याकडे फणसाची भाजी आणि पेज खाऊ. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमका फणसाची भाजी आवडता की नाही. हे बघा हे असं घोटिये. तर आज आईन भाजी केलेली या. तर मी टेस्ट करतोय. मस्त आहे. तुम्ही पण या खाऊ. आधीची लोकांना शेतातून इल्याच्या नंतर ना पेज आणि भाजी जी कुठची भाजी असत ना तीच ती खायची. तर आज आम्ही फणसाची भाजी बनवलेली आहे. तर पेजेसोबत आज मी फणसाची भाजी खातलय मस्तपैकी. जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.